स्वामी समर्थ सगळ्यांना। तर तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपा है विथ कवितामध्ये स्वागत आहे। तर आजपासून आपलं शिवणकाम सुरू होत आहे। शिवणकाम शिकताना सोपं आणि पहिला प्रॅक्टिस आयटम म्हणून आपण लहान बाळाचा लंगोटा कसे शिवायचं ते शिकणार आहोत। लहान बाळासाठी लंगोटा हा खूप मऊ आणि आरामदायक असतो। कापडी असल्यामुळे हवा चांगली खेळती राहते, त्यामुळे बाळाला घाम येत नाही, रॅशेस सुद्धा होत नाहीत। हा लंगोटा आपण धुवून पुन्हा सुद्धा वापरू शकतो, त्यामुळे खर्च खूप कमी होतात। डायपर सोयीचा असला तरी लंगोटा हा घरच्या घरी बनवलेला असल्यामुळे सुरक्षित आणि नैसर्गिक असते। तर हा लंगोटा आज कसे शिवायचं ते मी तुम्हाला डिटेल करून स्टेप बाय स्टेप दाखवून देणार आहे। तर पहिले आपण लंगोटासाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल बघूया। तर पहिलं मटेरियल आहे कापड। तर तुम्ही बघू शकता मी असे कॉटनची साडी घेतली आहे। जर का तुमच्या घरी कोणी आजी असेल तर त्यांची अशी कॉटनची साडी तुम्ही घेऊ शकता, बिकॉज मी तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स दाखवणार आहे। लंगोट्यामध्ये 2 पॅटर्न, टोपडी, कुंची, तर त्यासाठी खूप सारा कपडा लागणार आहे। तर अशी एक तुमच्या घरी जर का कॉटनची साडी असेल तर तुम्ही कॉटनची साडी घेऊ शकता। नसेल तुमच्याकडे सेपरेट कपडा असेल तर तो सुद्धा घेऊ शकता। कॉटनची साडी का कंपल्सरी आहे? तर बघा, लहान बाळांच्या लंगोट्यासाठी कोणतंही कापड चालत नाही, कारण बाळांची त्वचा जी आहे ना ती खूपच नाजूक असते। जर का तुम्ही जाड सिंथेटिक, पॉलिस्टर किंवा नायलॉन सारखे कपडे वापरलात तर तो कपडा आहे की नाही घाम धरून ठेवतो, हवा खेळती राहत नाही, त्यामुळे बाळाला रॅशेस, लालसरपणा होऊ शकतो व त्याचसोबत बाळाला अस्वस्थ सुद्धा वाटू शकतं। त्यामुळे कंपल्सरी तुम्ही अशी एक कॉटनची साडी घ्या, किंवा तुमच्याकडे पीस असतील कॉटनचे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मोजमापणीसाठी इंच टेप घ्या। कपडा कट करण्यासाठी अशी एक कपड्याची कात्री घ्या। लाइन्स ड्रॉ करण्यासाठी अशी एक स्केल घ्या। त्यानंतर मार्किंगसाठी असे फॅब्रिक मार्किंग चॉक्स घ्या। तर एवढं सगळं मटेरियल रेडी करून घ्या। आता आपण मार्किंग बघूयात। ओके, तर पहिले मी तुम्हाला लंगोटा कसा असतो ते दाखवून देते। तर लंगोटा बघा हा असा असतो। तर इथं तुम्ही बघू शकता हा मेन पार्ट आहे। ओके, लंगोट्याचा मेन मोठावाला पार्ट आहे। त्यानंतर असे 2 ह्याला नाडे असतात, त्यासोबत असा एक खालती हुक टाईपचा नाडा असतो। ओके, तर एवढी सगळी आपण कटिंग करून घ्यावी लागते। तर त्यासाठी हे बघा, मेन लंगोट्याचा मेन पार्टला आपण हा जो मेन पार्ट आहे ना त्याला उंची 13 इंच घेणार आहोत, त्याचसोबत रुंदी सुद्धा 13 इंच घेणार आहोत। कंपल्सरी नाही की तुम्ही सुद्धा 13 इंच उंची 13 इंच रुंदीच घ्यायचं म्हणून। जर का तुमचं बाळ हेल्दी आहे, जाड आहे, तर तुम्ही अजून उंची व रुंदी वाढवू शकता। जर का तुमचं बाळ बारीक आहे तर तुम्ही उंची व रुंदी कमी सुद्धा करू शकता। प्रॅक्टिससाठी म्हणून मी जे मेजरमेंट दिली आहे त्या मेजरमेंटने एकदा शिवून घ्या आणि ते बाळाला आपल्या घालून बघा। जर का त्या बाळाला ते करेक्ट बसत असेल तर वेल अँड गुड, आणि नसत बसेल, जर का तो त्याला छोटा होत असेल तर उंची रुंदी वाढवून घ्या, मोठा होत असेल तर उंची रुंदी कमी करून घ्या। ओके, त्यानंतर आहे नाडा। तर हे नाडा करण्यासाठी आपण उंची 8 इंच घेतो व रुंदी 1.5 इंच घेतो। 8 इंच कंपल्सरी नाही, तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, तो बांधण्यासाठीच यूज होतो, जास्ती असला तरी काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर आहे छोटं हुक। तर हे हुक बनवण्यासाठी आपण उंची 4 इंच घेतो व रुंदी 1.5 इंच। तर असे हे आपले मेजरमेंट्स घालून आपण आता मार्किंग करून घेऊयात। ओके, आता आम्ही मार्किंग कसे करायचं ते बघणार आहोत। तर मार्किंग करण्या अगोदर मार्किंगचे थोडे रूल्स असतात जे आम्ही फॉलो करावे लागतात। तर काय रूल्स आहेत? तर पहिला रूल आहे आयनिंग, कपड्याला नीटपणे इस्त्री करून घेणे। जर का तुम्ही इस्त्री न करता तसेच मार्किंग करून स्टिच केला तर तुम्ही जे काही शिवत असाल ना ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये, परफेक्ट फिटिंगमध्ये रेडी होत नाही। का बरं असे तुम्हाला क्वेश्चन मार्क पडला असणार। आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा कपडा आहे, ह्याच्यामध्ये मी लंगोटा स्टिच करणार आहे। तर हा कपडा किती मडचलेला आहे तुम्ही बघू शकता। जर का मी डायरेक्ट इथून आता मार्किंग चालू केले, असेच न इस्त्री करता कपड्याला मार्किंग केले तर आत्ता काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला मार्किंग भेटून जाईल। पण जो कपडा इथं मडचलेला आहे तो कपडा नंतरला एक्स्ट्राचा ॲड होतो। तर उंचीमध्ये रुंदीमध्ये हा कपडा एक्स्ट्रा होतो। एक्स्ट्रा झाल्यानंतर आपल्या परफेक्ट फिनिशिंग, बिकॉज आम्ही परफेक्ट फिटिंग अनुसार परफेक्ट मेजरमेंट घेतलेला असतो। जर का तो मेजरमेंट एक्स्ट्राचा झाला, एक्स्ट्रा रुंदी वाढली, एक्स्ट्रा उंची वाढली तर आपलं परफेक्ट फिटिंगमध्ये बसत नाही।
तर हे मार्किंगचे रूल्स फक्त लंगोट्यासाठी अप्लाय नाही आहेत. तुम्ही काहीही स्टिच करा, काहीही मार्किंग करा, त्या सगळ्यासाठी हे मार्किंगचे रूल्स अप्लाय आहेत. तुम्ही काहीही स्टिच करत असाल ते तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये, परफेक्ट फिटिंगमध्ये रेडी हवं असेल तर तुम्ही पहिला चांगले करून कपड्याला आयनिंग करून घ्या. त्यानंतर सेकंडचा रूल आहे मार्क ऑन रॉंग साईड, म्हणजे कपड्याच्या उलट्या बाजूलाच मार्किंग करायची. ही कपड्याची उलटी बाजू आहे, तुम्ही बघू शकता, व ही कपड्याची सरळ बाजू आहे. ओके, तर कायम जेव्हा केव्हाही तुम्ही मार्किंग कराल तेव्हा कपड्याच्या उलट्या बाजूलाच मार्किंग करायची. का बरं उलट्या बाजूलाच? जर का तुम्ही उलट्या बाजूला मार्किंग केला तर ते आपण मार्किंग चॉक्स वापरतो ना, मार्किंग चॉक्स वापरतो किंवा पेन्सिल वापरतो, मार्किंग पेन्सिल वापरतो, त्याचे असे मार्क्स असतात. ओके, तुम्ही जर का रॉंग साईडला मार्क केला तर ते शिवणच्या आतमध्ये जातात. आणि जर का तुम्ही करेक्ट साईडला मार्किंग केला तर शिवण झाल्यानंतर आपला जे काही रेडी होतं शिवण करून त्याच्यावरती हे मार्किंग्स उठून दिसतात, त्यामुळे त्याची फिनिशिंग चांगली दिसत नाही. त्यामुळे आम्ही कंपल्सरी मार्किंग जी आहे ती रॉंग साईडलाच करायची, म्हणजे उलट्या साईडलाच करायची, कपड्याच्या उलट्या साईडलाच करायची. आणि जर का तुम्हाला कन्फ्यूज होत असेल कोणता उलटा साईड आहे कोणता करेक्ट साईड आहे म्हणून, तर मार्किंग स्टार्ट करण्या अगोदरच रॉंग साईडला असे रॉंग साईड म्हणून मार्क करून घ्या. ओके, रॉंग साईडला म्हणजे उलट्या बाजूला रॉंग साईड असे म्हणून मार्क करून घ्या व करेक्ट बाजूला करेक्ट साईड असे म्हणून मार्क करून घ्या. ओके, रॉंग साईडला रॉंग साईड म्हणून मार्क करून घ्या व करेक्ट साईडला करेक्ट साईड म्हणून मार्क करून घ्या. तर अशा रीतीने हे सगळे मार्किंगचे रूल्स फॉलो करून तुम्ही मार्किंग करायची असते. चला आता आपण मार्किंग सुरू करूयात. तर आता मी इथं माझी साडीची एंड साईड, ओके, साडी जिथून आपण नेसायला चालू करतो ना ती साईड घेतली आहे. तर आता मी पहिले कपड्याला चांगलं करून आयनिंग करून घेते. तर तुम्ही सुद्धा पहिले चांगलं करून आयनिंग करून घ्या. तुम्ही बघू शकता मी कपडा असा छान आयनिंग करून घेतला आहे. तर तुम्ही सुद्धा असेच कपड्याला चांगलं करून आयनिंग करून घ्या. आयनिंग हे कंपल्सरी आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता माझे जे मडसलेले भाग होते ते सगळे चांगले आयनिंग झाले आहेत नीट करून. ओके, आता तुम्ही खाली बघू शकता, खाली साडीचा काठ आहे. तर तुम्ही बघू शकता काठ स्मूथ नाही, कपडा हा स्मूथ नाही, त्यामुळे मी काठ हा कन्सिडर करणार नाही आहे मार्किंगमध्ये. काठ सोडून मी वरच्या कपड्यावरती मार्किंग करणार आहे. त्याचसोबत तुम्ही ह्या साईडला बघू शकता कपडा थोडा इकडून मोठा आहे इकडून छोटा आहे. तर मी काय करणार आहे की पहिला इथून स्ट्रेट लाईन मारून आपला कपडा स्ट्रेट करून घेणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला आपल्या डिझाईन्सच्या क्लासमध्ये हे सांगून दिलं होतं की जर का तुमचा कपडा मागं पुढं असेल तर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कपडा नीट करून घ्या म्हणून. जे कोण अजून तो क्लास बघितला नाही पहिले जाऊन तो कंपल्सरी क्लास बघून घ्या. ओके, सगळे क्लासेस नीट पहिलेपासून बघत या, बिकॉज सगळे क्लासेस एकामेकाला लिंक असतात. तर आता मी या स्केलच्या सहाय्याने ह्या कपड्याला स्ट्रेट असं करून घेत आहे. तर असे तुम्ही सुद्धा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कपड्याला स्ट्रेट करून घ्या. तर असे तुम्ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या व कपडा सरळ करून घ्या. ओके, त्यानंतर आता आपण मार्किंग करूया. तर मी ही काठ सोडणार आहे. तर काठच्या वरनं आपण मेजरमेंट करूया. तर आपली उंची मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आपली उंची आहे 13 इंच व रुंदी सुद्धा 13 इंच. आता पहिले आपण उंची मार्क करून घेऊयात. तर आता इंच पट्टीची स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो इथं एंड पॉईंटला, कपड्याच्या एंड पॉईंटला, बिकॉज मी हे कन्सिडर करत नाही आहे. तर हा माझा एंड पॉईंट झाला. ओके, तुमचा जर का तुम्ही कॉटनचा कपडा प्लेन कपडा घेतला असला तर तुमची जी लास्ट कपड्याची बॉर्डर असणार आहे ती एंड पॉईंट असणार आहे. तर माझी आता ही एंड पॉईंट आहे. तर मी इथं असा ठेवणार आहे इंच टेप. ओके, ठेवल्यानंतर असा सरळ करून घ्यायचा कुठपर्यंत 13 इंचपर्यंत. तर मी आता 13 इंचपर्यंत ह्या इंच पट्टीला अशी सरळ करून घेत आहे. तर बघू शकता आता मी इंच टेप हा एंड पॉईंटपासून असा सरळ 13 इंचपर्यंत घेऊन आली आहे. तर 13 इंचाला अशी एक मार्किंग करून घ्या. ओके, अशी एक मार्किंग करून घ्या. तर अशाच रीतीने मी डिझाईन्स ड्रॉ करते वेळी सांगितलं होतं की अशाच रीतीने 2 ते 3 मार्किंग करून घ्या. तर खालनं सुद्धा आपला इंच टेप हलवा व इथे परत त्याच्या साईडला अजून एक 13 इंचवर अशी मार्किंग करून घ्या. ओके, अजून एक असं इंच टेप सरकवा व अजून एक 13 इंचला अशी मार्किंग करून घ्या. तर आता आपली उंची मार्क करून झाली आहे.
तर हे बघू शकता उंची मार्क करून झाली आहे। तर ह्या पॉईंट्सना आता आपण काय करूया, हे जे आपल्याला 3 पॉईंट्स गावलेत ना ते आपण स्केलच्या सहाय्याने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात। ओके, तर असे स्केल ठेवून ह्याला स्ट्रेट लाईन आखून घ्या। तर अशा रीतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या स्केलच्या सहाय्याने। ते तिन्ही पॉईंट्स कन्सिडर करून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या। ओके, त्यानंतर आता आपण रुंदी मार्क करणार आहोत। आता आपण उंची मार्क केलो 13 इंच, आता आपण रुंदी 13 इंच मार्क करून घेऊयात। तर आता माझ्या कपड्याची एंड पॉईंट इथं आहे। मी कपडा माझा मागा पुढा असल्यामुळे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली होती। तर ही एंड पॉईंट आहे। तर इथून आपण आता काय करणार आहोत की रुंदी मार्क करून घेणार आहोत। तर इंच पट्टीची स्टार्टिंग पॉईंट, इंच पट्टीचा स्टार्टिंग पॉईंट घ्या व ह्या एंड लाईनला असे ठेवा। ओके, ठेवल्यानंतर हा इंच पट्टी अशी सरळ करून ठेवून घ्यायची, अशी सरळ ठेवून घ्यायची व इथं 13 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्यायची। ओके, 13 इंचावरती अशी मार्किंग। त्याच्यानंतर थोडं वरती घ्या, परत एक 13 इंचवरती मार्किंग। तर असेच एक 2 ते 4 मार्किंग्स करून घ्यात। हे एंड पॉईंट आहे व इथून 13 इंचावरती अशी मार्किंग। ओके, तर परत आपल्याला इथं 3 पॉईंट्स भेटले आहेत। तर हे तिन्ही पॉईंट सुद्धा आपण स्केलच्या सहाय्याने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता आम्हाला एक असा स्क्वेअर भेटला आहे। तर आपण आता ह्याला कट करून घेणार आहोत। जशी आपण लाईन ड्रॉ केली आहे ना तशाच रीतीने त्याच लाईन वरती धरून आपण कपडा कट करायचा आता। ओके, तर सुरुवात आपण इथून करूयात। इथून आपण स्ट्रेट असे कट करून घेऊयात, त्यानंतर असे व अशा स्क्वेअर साईज मध्ये कट करून घेऊयात। तर आता मी कटिंग करून घेत आहे। तर माझी काठ ही एंड साइड होती, तर तिथून मी असं कट करून घेत आहे। कटिंग करतेवेळी अशी कात्री खूप मोठी ओपन नाही करायची, छोटंसं तोंड ओपन करायचं व थोडंसंच कट करत जायचं। ओके, तर अशा रीतीने कट करत जावा। जिथपर्यंत आपली स्ट्रेट लाईन आहे ना तिथपर्यंत आपण असं स्ट्रेट कट करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता आता आपण लाईनला रीच केलो आहोत। तर इथं आपण कटिंग स्टॉप करूयात, कपडा आपला फिरवून घेऊयात, परत ह्या कोपऱ्यातून ह्या स्ट्रेट लाईन धरून कट करूयात। तर जसं मी दाखवत आहे तसं कटिंग करून घ्या। परत कोपऱ्याला कपडा फिरवून घ्या आणि परत अशी स्ट्रेट लाईन काढून घ्या। तर आता हे इकडच्या साईडनं माझा कपडा स्ट्रेट नाही आहे, तर त्या साईडनं सुद्धा मी कट करणार आहे आता। ओके, तर आता तुम्ही बघू शकता आपल्याकडं हा एक स्क्वेअर पीस रेडी झाला आहे। तर असा एक तुम्ही 13 उंची 13 रुंदीचा स्क्वेअर पीस रेडी करून घ्या। ओके, तर हे झालं मेन फॅब्रिक, लंगोट्याचं मेन फॅब्रिक जे आहे, मेन पार्ट जो आहे तो रेडी झाला। आता आपण ह्या नाड्यासाठी कपडा कट करून घेऊयात। ओके, तर हे मेन पार्ट झाला, हे साईडला ठेवा। तर नाड्यासाठी आता आपण 1.5 इंच रुंदी व उंची 8 इंच मार्क करणार आहोत। तर पहिले इंच टेपचा एंड पॉईंट आपल्या कपड्याच्या एंड पॉईंटला असा ठेवा व 1.5 इंचावरती मार्क करा। ओके, त्यानंतर परत असे खाली, त्याच्या खाली 1.5 इंचावरती। ओके, तर वरती परत असे 1.5 इंचावरती असे मार्किंग्स मारून घ्या। 2 ते 5 मार्किंग्स करून घ्या। त्यानंतर हे पॉईंट सगळे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात। ह्या पॉईंट्सना सगळ्या जोडून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात। तर अशा रीतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या। ओके, घ्या। स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर याची उंची मार्क करा। उंची तुम्ही बघू शकता 8 इंच किंवा 10 इंच, जेवढी तुम्हाला पाहिजे आहे तेवढी उंची मार्क करून घेऊ शकता। एक्स्ट्राची केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मी 10 इंचावरती मार्क केले आहे। मी सांगते वेळी तुम्हाला 8 इंच म्हणून सांगितली आहे, मी सांगितले ना, जर का तुम्ही एक्स्ट्रा पाहिजे तर करून घेऊ शकता। तर मी 10 इंचावर मार्क केले आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 2 नाडे पाहिजेत, तर हा एक नाडा रेडी झाला आपला। तर आपल्याला आता तुम्ही बघू शकता इथं 2 नाडे पाहिजेत, हा एक नाडा, हा एक नाडा व त्यासोबत हा हुकचा नाडा। तर हा एक वाला आपला रेडी झाला। आता हा एक व हा एक रेडी करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी परत आता ह्या लाईनवरून, ह्या एंड पॉईंटवरून परत 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। ओके, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या असे। तर असे 3 ते 4
मार्किंग्स करून घ्या. मार्किंग्स केल्यानंतर त्यांची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर त्यांची उंची मार्क करा. तर उंची परत 8 किंवा 10 इंच मार्क करू शकता. मी 10 इंच मार्क करून घेतली आहे. तर खालून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ओके. तर 2 नाडे आता रेडी झाले आपले. तर अजून एक तिसरा नाडा सुद्धा आपण रेडी करून घेऊयात. हुकच्या नाड्यासाठी तुम्ही छोटं जे हुक आहे त्यासाठी आपण उंची 4 इंच घेणार आहोत व रुंदी 1.5 इंच घेणार आहोत. तर पहिले आपण रुंदी मापून घेऊयात. रुंदी मार्क करूयात 1.5 इंच. ओके. 1.5 इंच असे मार्क करून घ्या. त्यानंतर उंची मार्क करा. ओके. उंची मार्क करते वेळी हा आपला एंड पॉईंट आहे समजा. तर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या अशी. हा आपला एंड पॉईंट आहे समजा व इथून 4 इंचावर असे मार्क करून घ्या. आता हे सगळे पॉईंट्स आपण जोडून घेऊयात. पहिले उंचीचे पॉईंट्स जोडून घ्या. ओके. त्यानंतर रुंदीचे पॉईंट जोडा. रुंदीचा पॉईंट जोडा. ओके. तर अशा रीतीने मार्किंग करून घ्या. आता आपण हे तिन्ही नाडे कट करून घेऊयात. ओके. पहिले मी ही खालची लाईन कट करून घेणार आहे स्ट्रेटमध्ये. तर पहिले स्ट्रेटमध्ये ही खालची लाईन कट करून घ्या. ओके. त्यानंतर आता हा पहिला नाडा स्ट्रेटमध्ये कट करून घेऊयात असा. तर एक नाडा आपला कट करून झाला आहे. आता तशाच रीतीने दुसरा सुद्धा कट करून घ्या. ओके. दुसरा सुद्धा आपला कट करून झाला. आता हा छोटा हुक टाईप नाडा सुद्धा कट करून घ्या. ओके. आता आपले लंगोट्याचे सगळे पार्ट्स कट करून रेडी आहेत. हे नाड्याचे पार्ट्स झाले व हा मेन लंगोटाचा पार्ट झाला. तर अशा रीतीने सगळे पार्ट्स कट करून घ्या. आता आपण कट केल्यानंतर आता आपण ह्याची स्टिचिंग कशी करायची ते बघूयात. ओके. तर स्टिचिंग करते वेळी पहिले जे आपण नाडे कट केलं होतं ना ते आपण पहिले स्टिच करून घ्यायचं असतं. नाडे पहिले स्टिच करून घ्यायचे आहेत. तर हे तिन्ही नाडे आता आपण पहिले स्टिच करून घेऊयात. तर नाडा कसे स्टिच करायचा हे बघा. तर वरून असे 1/2 इंच फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर अशी एक इथून स्टिच घालून घ्या. त्यानंतर ह्या बाजून असे 1/2 इंच फोल्ड करून घ्या. त्यानंतर ह्या बाजून असे 1/2 इंच फोल्ड करून घ्या. ओके. दोन्ही साईडनं 1/2 इंच फोल्ड करून घ्या. त्यानंतर परत हा किंवा हा पार्ट असे उचलून ह्याच्यावरती ठेवायचा. ओके. तर असा आपला हा नाडा रेडी होतो. तर आता मी स्टिच करून दाखवते तुम्हाला. तर स्टिचिंग करते वेळी पहिला जो आपण दोरा घेणार आहोत आपल्या कपड्याचा मॅचिंग दोरा घ्यायचा. जो आपण दोरा घेतो ना तो आपल्या कपड्याचा मॅचिंग राहायला पाहिजे. मी तुम्हाला थोडा डार्क दोरा घेऊन दाखवणार आहे बिकॉज कशी स्टिचिंग घालत आहे ते उठून दिसू दे त्यासाठी मी मुद्दामच थोडा डार्क दोरा घेतला आहे. तुम्ही काय करा तुमच्या कपड्याच्या मॅचिंग दोरा घ्या. दोरा घेतल्यानंतर तो मशीनमध्ये घालून घ्या. मी मशीनमध्ये दोरा कसे घालायचा ऑलरेडी मी एका डिटेल करून चॅप्टरमध्ये सांगितले आहे. त्यानंतर बॉबिनमध्ये पण तोच सेम दोरा भरून घ्या. भरून घेतल्यानंतर ती बॉबिन केसमध्ये घाला व बॉबिन व केस मशीनमध्ये सेट करून घ्या. तर एवढी सगळी तयारी तुम्ही शिवणकाम सुरू करायच्या आधी करून घ्यावी लागते. तर आता मी पहिले मशीनमध्ये दोरा घालून घेतली आहे. त्यानंतर बॉबिन व केस सेटिंगमध्ये सेट करून घेतली आहे. त्यानंतर हा प्रेशर फूट जो आहे तो असे वरती करा. वरती केल्यानंतर मशीनची व्हील फिरवा व अशी खालती सुई जी आहे ती खालती घेऊन जावा. परत एकदा वरती फिरवून मशीनची सुई परत वरती घेऊन या. मग हा दोरा जो आहे तो असे धरून ओढा. ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता बॉबिनचा दोरा सुद्धा ह्या मशीनच्या सुईच्या दोरामध्ये अडकून असा बाहेर येतो. तर आता हे दोन्ही दोरे असे घेऊन मागच्या बाजूला असे सोडून द्या. ओके. त्यानंतर आता आपण आपला नाडा पहिले स्टिच करणार आहोत. तर नाड्याच्या वरच्या साईडला अशी 1/2 इंच आपला कपडा जो आहे तो असा 1/2 इंच फोल्ड करून घ्या. 1/2 इंच फोल्ड करून आता आपण अशी एक वरती स्ट्रेट स्टिच मारणार आहोत. तर त्यासाठी आता असे 1/2 इंच फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर हा कपडा प्रेशर फूट वरती करा. कपडा असे प्रेशर फूटच्या खालती घाला. त्यानंतर प्रेशर फूट पुन्हा असे खालती करा. खालती केल्यानंतर आता आपण शिलाई मारायला चालू करूयात. मी ऑलरेडी तुम्हाला डिटेल करून एक चॅप्टरमध्ये सांगितले आहे मशीन कशी चालवायची, स्टिच कशी घालायची, स्टिचच्या असाइनमेंटसुद्धा प्रॅक्टिस करून घेतली आहे. तर ते सगळे क्लासेस तुम्ही नीटपणे भरपूर प्रॅक्टिस केला आहात असं समजत आहे. तर जे कोण अजून प्रॅक्टिस केले नाही त्यांनी फर्स्ट चॅप्टरपासून सगळे आपले क्लासेस प्रॅक्टिस करा. ओके. तर आता मी स्टिच करायला सुरू करत आहे. स्टिच घालायला सुरू करत आहे.
आता तुम्ही बघू शकता मी स्ट्रेट स्टिच अशी मारून घेतली आहे. तर त्यानंतर काय करा, हा प्रेशर फूट असे वरती करा. स्ट्रेट स्टिच मारून झाल्यानंतर प्रेशर फूट वरती करा व असा कपडा हा थोडासा ओढून घ्या. ओढल्यानंतर इथून असाही कट करा. ओके, कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली सरळ अशी स्टिच घालून झाली आहे. ओके, आता काय करा, पाव इंच इकडच्या साईडनं असे दुमडून घ्या. त्यानंतर पाव इंच इकडच्या साईडनं असे फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर पाव इंच इकडच्या साईडनं व पाव इंच इकडच्या साईडनं असे फोल्ड केल्यानंतर आता काय करा, हे किंवा हे साईड कोणतीही साईड घेऊ शकता, ती अशी एक नाही उचलून परत ह्याच्यावरती अशी दुमडून घ्यायची. ओके, परत अशी फोल्ड करून ह्याच्यावरती ठेवायची. आता आपण इथून स्टिच घालायला सुरू करायचा. स्टार्टिंगला लॉक स्टिच घालायची. तर आता हा कपडा असे प्रेशर फूटच्या खालती न्या. कपड्यावरती प्रेशर फूट असे खालती करा. त्यानंतर समोरचा जो कपडा आहे ना, तो सुद्धा असा ह्या साईडून पाव इंच, ह्या साईडून पाव इंच असे फोल्ड करून परत ही बाजू अशी वरती. ओके, तर अशा रीतीने फोल्ड करून रेडी करून घ्या समोरचा सुद्धा. आता आपण स्टिच मारायला सुरू करूया. पहिले जर का तुम्हाला लॉक स्टिच मारायला जमत नसेल तर साधी स्टिच घालून घ्या. साधी अशी स्टिच घालून घ्या. ओके, थोडी सुद्धा साधी स्टिच घातली आहे. तर अशा रीतीने समोरचा कपडा सरळ करत करत, ओके, सरळ करत करत ह्या एजने, इथं जी एज आहे ना, एंड आहे, तिथून आपण स्टिच मारत जायची. ह्या एजने ह्या एंडच्या साईडने स्टिच मारत जायची. आता तुम्ही बघू शकता मी कसं एंडच्या साईडने स्टिच घालत आहे. तर तशी स्टिच घालत जा. ओके, परत पुढचा कपडा तुम्ही बघू शकता आता असा रुंद आहे. तर पाव इंच ह्या साईडने, पाव इंच ह्या साईडने व ही साईड अशी उचलून ह्याच्यावरती असे मडचून रेडी करून घ्यायचा. ओके, जसा जसा आपण शिवत जातो तसा तसा पुढचा कपडा तुम्ही मडचून रेडी करून घेत जायचं. व स्टार्टिंगला बिगनर असताना थोडी गडबड करू नका. हळूहळू स्टिच मारत जा. ओके, तर आता आपण स्टिच करत जाऊया. तर अशा रीतीने पूर्णपणे स्टिच करून घ्या. आता स्टिच कंप्लीट झाली आपली. तर काय करा, प्रेशर फूट वरती करा. हा जरासा कपडा धरून असे ओढा. ओके, ओढल्यानंतर इथून असे कट करून घ्या. तर तुम्ही बघू शकता आपला नाडा किती छान रेडी झाला आहे. ओके, तर मी इथं तुम्हाला नॉर्मल स्टिचेस घालून दाखवली आहे. जर का तुम्हाला स्टार्टिंगला लॉक स्टिचेस घालायची असते, पण आता बिगनरसाठी तुम्हाला बिगनर असताना, नवीन शिकणारे असताना आपणाला स्टार्टिंगलाच लॉक स्टिच घालायला जमत नाही. तर आता मी तुम्हाला इथं लॉक स्टिच कशी घालायची ते दाखवते. पहिले कपडा असे आतमध्ये घाला, प्रेशर फूट खालती ठेवा व आपण शिलाई मारायला चालू करा. शिलाई मारल्यानंतर एक हात आपल्या प्रेशर फूटच्या हँडलवरती व दुसरा हात हा कपडा पुढं व मागे नेण्यासाठी, आपले पाय मशीन चालवत राहायचं. ओके, तर असे. तर तुम्ही बघू शकता आता आपली लॉक स्टिच घालून झाली आहे. लॉक स्टिच म्हणजे असे 2 ते 3 स्टिच लागून लागून पडतात. तर ह्याच्यामुळे आपली शिवण जी स्टार्टिंगची शिवण असते ना, ती सुटत नाही. ओके, तर आता मी तुम्हाला पहिले नॉर्मल स्टिच घालून दाखवले, त्यानंतर लॉक स्टिच. आता नेक्स्ट टाइमपासून तुम्ही डायरेक्टच पहिला स्टार्टिंग जेव्हा शिलाई सुरू करताना तेव्हा लॉक स्टिचच घालायची. आता तुम्ही बघू शकता आपली किती छान नाडा स्टिच करून रेडी झाला आहे. ही तुम्हाला शिलाई दाखवण्यासाठी मी मुद्दामच असा हा डार्क कलर घेतला आहे. तुम्ही कपड्याच्या मॅचिंग दोरा घेऊन स्टिच करा. ओके, तर अशा रीतीने आता उरलेले 2 नाडे सुद्धा आपण स्टिच करून घेऊयात. आता मी डिटेल करून सांगून दिला आहे कसा नाडा स्टिच करायचा. तर पुन्हा आता मी कसे स्टिच करायचं म्हणून दाखवणार नाही आहे. डायरेक्ट मी दोन्ही नाडे स्टिच करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता बिगनर असतेवेळी मी काय सांगितले की पहिला असे मडचून घ्या व स्टिच घालून घ्या. जर का तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर काय करायचं की डायरेक्ट असे पाव इंच मडचून घ्यायचं. त्यानंतर हिकडून पाव इंच व हिकडून पाव इंच असे मडचून घ्यायचं व कोणती तरी एक साईड ह्याच्यावरती आणायची व डायरेक्ट स्टिच करायला सुरू करायचं. आता मी स्टार्टिंगलाच लॉक स्टिच घालून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा रीतीने तुम्ही स्टार्टिंगलाच लॉक स्टिच घालून घ्यायचं नेक्स्ट टाइमला. ओके, आता परत असे दोन्ही साईडला पाव इंच मडचून घ्या. त्यानंतर एक साईड उचलून ह्याच्यावरती ठेवून घ्यायची व स्टिच करायला सुरू करायची. ओके, एजने स्टिच घालत जावा. एज अगदी एंड साईडने अशी स्टिच घालत जायची. आता ते करेक्ट आतली बाजू पाव इंचच आहे की नाही मेजर करत बसू नका. चालतंय, जर का थोडं जास्ती कमी झालं तरी चालतंय, पण खूपच कमी होऊन कपडा बाहेर पडायचा नाही. दोन्ही कपडे आतमध्ये जाऊन शिलाईमध्ये अडकायचे. ओके, अशी स्टिच करून घ्या. तर आता
शकता आता माझा दुसरा नाडा सुद्धा रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला कशी लॉक स्टिच घातली आहे. ओके, अशा रीतीने तुम्ही स्टिच करून घ्या नाडा. ओके, आता हा छोटासा हुक नाडा सुद्धा मी स्टिच करून घेत आहे. तर ह्याला की नाही अशी मडचून शिवायची गरज नाही. डायरेक्ट इकडून व इकडून मडचून पाव इंच मडचा व अशा वरती ठेवून डायरेक्ट स्टिच करून घ्या. बिकॉज हे दोन्ही साईड आहे की नाही शिलाईमध्ये जाणार आहेत, तर डायरेक्ट मडचून स्टिच करून घ्या अशा रीतीने. तर हा सुद्धा नाडा आपला शिवून रेडी झाला आहे. तर आपले तिन्ही नाडे आता शिवून रेडी आहेत. तिन्ही नाडे आपले शिवून रेडी आहेत. आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप दाखवते. आता तुम्ही बघू शकता आपले नाडे स्टिच करून रेडी आहेत. त्यानंतर आता आपण आपला लंगोट्याचा जो मेन पार्ट आहे ना तो घेणार आहोत. तर त्याच्यावरती आपण जी आपली कपड्याची सरळ बाजू आहे ना त्याला सरळ बाजू असे मार्क करून घ्या. रॉंग साईडला रॉंग साईड असे मार्क करून घ्या. ओके, तर रॉंग साईड मार्क केल्यानंतर राईट साईड जी आहे ना कपड्याची सरळ बाजू जी आहे ना ती वरती करायची, वरच्या बाजूला ठेवायची. रॉंग साईड खालच्या बाजूला राहते. ओके, अशा हेडपिन्स घ्या. हेडपिन्स घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या स्क्वेअरचे 4 कॉर्नर्स आहेत. 1 2 3 व 4. ओके, तर ह्या 4 कॉर्नर्समधल्या 3 कॉर्नर्समध्ये आपण हे नाडे लावणार आहोत. तर कोणत्या कॉर्नरमध्ये लावायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. 1 2 3 ह्या तिन्ही कॉर्नरमध्ये लावू शकता किंवा 1 2 3 ह्या तिन्ही कॉर्नरमध्ये लावू शकता. तर मी ह्या 3 कॉर्नरमध्ये लावणार आहे. तर कपडा असे फिरवून घेत आहे. लावल्यानंतर आता मी काय करणार आहे की हे नाडे तुम्ही नाड्याचे साईड्स बघू शकता. एक साईडला नाडा असे पॅक आहे व एक साईडला असे ओपन आहे. ओके, शिवते वेळी मी तुम्हाला वरच्या साईडला मडचून शिवायला लावलेले व खालची साईड अशीच ओपन होती. तर ज्या साईडला ओपन आहे ना ती ओपन साईड आता काय करायची हित्त ठेवायची. ओके, हित्त ठेवायची. ओपन साईड ह्या कोपऱ्याला ठेवायची. परत अजून एक लांबडावाला नाडा घ्या. त्या नाड्याची ओपन साईड जी आहे ना ती ह्या कॉर्नरला ठेवायची अशी. ओके, तर असे 2 नाडे ठेवून घ्या. कंपल्सरी हे 2 नाडे ह्या कोपऱ्यालाच यायला पाहिजे. इथं तुम्ही ह्या कोपऱ्याला ठेवतो ह्या कोपऱ्याला ठेवतो नाही, कंपल्सरी हे 2 नाडे ह्याच कोपऱ्याला यायला पाहिजे. त्यानंतर हा जो हुकचा नाडा आहे ना तो ह्या वरच्या कोपऱ्याला, असे ठेवून घ्या. आता ह्यांना काय करा की पिनच्या सहाय्याने पिन घालून आहे की नाही काय करा सेक्युअर करून घ्या. आता बघू शकता ह्या कोपऱ्यावरती आपणाला स्टिचिंगसाठी एक अर्धा इंच लागतो. तर त्याच्या खाली आहे की नाही तुम्ही काय करा ह्या हेडपिनना, आता मी तुम्हाला वरती जवळ घेऊन दाखवते. तर या नाड्याला ह्या कपड्याला आपल्या मेन लंगोट्याच्या कपड्याला धरून असे पिन लावून घ्या. ओके, त्याच्यामुळे काय होईल शिवते वेळी आपण बिगनर आहोत ना मग तो कपडा हलणार नाही व तुम्हाला शिलाई चांगली करता येईल. तर असेच इकडं सुद्धा ह्या साईडला सुद्धा पिनअप करून घ्या. तर ह्या साईडला सुद्धा मी अशी पिन करून घेत आहे. ओके, त्यानंतर हा कोपऱ्याचा जो छोटासा हुक टाईप नाडा होता ना तो सुद्धा असे घ्या व इथं पिनअप करून घ्या. खूप वरती पिनअप करू नका बिकॉज स्टिचिंग करते वेळी आपल्याला तो स्टिचमध्ये गावला तर आपली सुई मोडते. ओके, तर खालीच करून पिन करायचं, वरून अर्धा इंच खाली तेच पिनअप करायचा. आता तुम्ही बघू शकता मी तिन्ही साईडला नाडे सेट करून घेतली आहे. तुम्ही सुद्धा असे तिन्ही साईडला नाडे सेट करून घ्या. सेट केल्यानंतर आता काय करायचं, हा जो एक कोपरा उरलेला होता ना आपला 3 कोपऱ्यामध्ये आपण नाडे फिट केलो, एक कोपरा उरलेला होता तो काय करायचा असं सिम्पली उचलायचा आणि ह्याच्यावरती असे ठेवून सोडायचा. ओके, सिम्पली उचलून असे ह्याच्यावरती ठेवून सोडायचा. सरळ सगळ्या बाजूने करेक्ट ठेवायचा. ठेवल्यानंतर आता काय करायचं अर्ध्या इंचावरती आपण मार्किंग करून घेऊयात. जर का तुम्हाला स्टिचिंगची एक्सपिरियन्स आहे, स्टिचिंग करायला आता मी ऑलरेडी तुम्हाला असाइनमेंट्स दिली आहे, तर तुम्हाला प्रॅक्टिस झाले आहे तर डायरेक्ट अर्धा इंचावरती स्टिच मारू शकता. इन केस तुम्हाला अजून प्रॅक्टिस झाली नसेल तर काय करा पहिले अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्या. कसे मार्किंग करून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवून देते. काय करा ह्या कोपऱ्याहून ह्या कोपऱ्यापर्यंत, ह्या कोपऱ्यात ते ह्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण ह्या ट्रायंगलला एक ट्रायंगल शेप रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता या पूर्ण ट्रायंगलला आहे की नाही ½ इंच वरती मार्किंग करून घ्या. अर्ध्या इंच वरती
तर तुम्ही बघू शकता इनस्टेपमध्ये अर्धा इंच, कुठल्या मार्कला अर्धा इंच म्हणतात, मी इनस्टेप कशी मोजायची त्या चॅप्टरमध्ये डिटेल करून सांगितली आहे. अजूनपर्यंत तुम्ही तो चॅप्टर बघितला नसेल तर आत्ताच बघून घ्या. तर ह्या पॉईंटला अर्धा इंच म्हणतात. ओके, या हुकच्या खाली ही मोठी लाईन जी दिसत आहे त्याला अर्धा इंच म्हणतात. तर एवढं आपण आता मार्किंग करून घेणार आहोत. तर स्टार्टिंगला इथून स्टार्ट करा व असे मार्किंग करून घेत जावा. तर स्टार्टिंग इथून करा, अशी स्ट्रेट अशी मार्किंग करून घेत जावा अर्ध्या इंचावरती. इकडून सुद्धा परत अर्ध्या इंचावरती. ओके, तर आता तुम्ही बघू शकता मी सगळीकडे हाफ इंचावरती मार्किंग करून घेतली आहे. तर आता काय करा, स्केलच्या सहाय्याने ती लाईन स्ट्रेट करून ड्रॉ करून घ्या. तर आता मी हे सगळे पॉइंट्स जोडून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे. तर अशा रीतीने तुम्ही सुद्धा हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या पॉइंट्स जोडून. ओके, ओके, अशा रीतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. थोडी डार्क हवी असेल तर डार्क सुद्धा तुम्ही करू शकता. मी नंतरला ते मार्किंग्स उठून दिसू नये म्हणून थोडी लाईटच मार्किंग करून घेत आहे. तुम्ही अशा रीतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, तुम्ही बघू शकता आता मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तर आता काय करायचं, इथं ओके, इथं एक अशी लाईन ओढून घ्या. ओके, इथं अशी एक लाईन ओढून घ्या. इथून कणी एक 3 इंचावरती इथून एक अंदाजे तुम्ही इथं एक अशी लाईन ओढा. तुम्हाला कुठं इथं हवी असेल तर इथं ओढा, इथं ओढा किंवा इथं ओढा. ओके, तिथून वरती किंवा खालती 3 इंचावरती अशी अजून एक लाईन ओढून घ्या. त्या पॉईंटवरून 3 इंचावरती अशी लाईन ओढून घ्या. ओके, तर आता तुम्ही इथून स्टिच करायला सुरुवात करा. पूर्णपणे इथपर्यंत स्टिच न्यायची, त्यानंतर इथं कंटिन्यू करायची. कंटिन्यू केल्यानंतर जे मी 2 मार्क्स इथं मार्क केली आहे ना, 2 पॉईंट्स मार्क केले आहेत, त्याच्यामध्ये जो गॅप आहे तिथं आपण स्टिच नाही घालायची. इथं आपली स्टिच थांबवायची व परत इथून स्टिच सुरू करायची व इथं कंप्लीट करायची. ओके, तर हा गॅप कशासाठी आहे ते मी तुम्हाला आता शिवून झाल्यानंतर डिटेल करून सांगून देईन. तर आता आपण इथून शिवण घालायला चालू करून हा गॅप सोडून रिमेनिंग पार्टला शिवण घालून घेऊयात. तर आता मी ह्या एंडपासून शिलाई चालू करत आहे. तर स्टार्टिंगला मी ऑलरेडी सांगितले आहे की लॉक स्टिच घालायची. तर स्टार्टिंगला लॉक स्टिच घाला. पहिले प्रेशर पोट उचलून घ्या, त्याच्या खालती हा कपडा ठेवा व त्यानंतर आपण जसे लाईन मार्क केलं आहोत ना तशी स्टिच घालत जायची आहे. तर पहिले एकदा कन्फर्म करून घ्या की तुम्ही आपण हेडपिन लावलेली आहे ना ती स्टिचच्या खाली तर येत नाही आहे ना, ते कन्फर्म करून घ्या. त्यानंतर आता मशीन चालवायला चालू करा व स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या. लॉक स्टिच कशी घालायची, एक हात प्रेशर फूटच्या हँडलला व दुसरा हात आपला कपड्यावरती, कपडा जस्ट मागं पुढं करायचा व लॉक स्टिच घालायची. आता आपण असं सरळ स्टिच घालत जाऊया. जशी आपण लाईन आहोत ना तशी स्टिच मारायचा. आता इथं कोपरा आल्यानंतर काय करायचं, ह्या कोपऱ्यावरती येऊन आपली मशीन जी आहे ना ती अशी थांबवायची. प्रेशर फूट वरती करायचा, कपडा आपला असे फिरवून घ्यायचा. मी ऑलरेडी डिझाईन्सच्या क्लासमध्ये हे सगळं डिटेल करून सांगून दिली आहे, तरी परत रिपीट करत आहे. आता कपडा आपला फिरवून घेतल्यानंतर आपण आता अशी स्टिच मारणार आहोत. तर अशा डायरेक्शनमध्ये आपला प्रेशर फूट सेट करायचा, प्रेशर फूट खालती करायचा व परत स्टिच मारायला चालू करायची. तर इथं तुम्ही बघू शकता, तर जी तुम्ही झिगझॅग स्टिच प्रॅक्टिस केला होता ना ती इथं यूज झाली आहे. तर आता परत स्टिच कंटिन्यू करा. तर आपला हा पॉईंट आला आहे इथं. ओके, तर इथं काय करायचं, इथं स्टॉप करायचा, मशीनचा प्रेशर फूट वरती करायचा, सुई अशी वरती घ्यायची व्हील फिरून व काय करायचं, थोडासा एक नाही असा समोर कपडा ओढायचा. ओढल्यानंतर एक नाही दोरासुद्धा असा ओढून येईल. मग काय करायचं, आपण इथून आता परत स्टिच कंटिन्यू करायची. ओके, आता परत स्टिच कंटिन्यू करा. लास्टला परत आता आपण लॉक स्टिच घालायची. ओके, तर प्रेशर फूट हँडल वरती खालती करत, कपडा मागं पुढं करत अशी लॉक स्टिच घाला. ओके, तर आता बघू शकता हा मधला गॅप आहे, इथं हा दोरा कट मारून घ्या. कट मारल्यानंतर इथं आता गॅप तुम्ही बघू शकता, एवढं आपण स्टिच घातली नाही. ओके, तर रिमेनिंग साईडला आपली स्टिच घालून आता रेडी आहे. ओके,
तर आता तुम्ही बघू शकता आता आपली पूर्ण स्टिच घालून झालेली आहे. आपण इथं मध्ये गॅप ठेवलो आहोत. तर आता काय करायचं, ह्या गॅपमधून हे जे गॅप आहे ना ते असं ओपन करा. ओपन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये जो आतमध्ये कपडा आहे ना तो असे असे हळू करून बाहेर काढा. आपण सॉक्स कसा उलटा असलेला आतमधला कपडा बाहेर करून सरळ करतो ना, तसेच ह्या कपड्याच्या आतमधला कपडा काढत जावा. आतमध्ये जेवढा कपडा आहे ना तेवढा सगळा पूर्ण ओपन करून बाहेर काढा. हे हेडपिन्स लावलेले सुद्धा बाहेर काढा. ओके, तर अशा रीतीने सगळा कपडा बाहेर काढून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता आपण कपडा परतून घेतलेला आहे. तर आपला ऑलमोस्ट पूर्ण लंगोटा रेडी आहे. ओके, तर आता आपण जिथं गॅप ठेवलं होतं ना तिथं आता आपण बघू शकता तुम्ही खुली आहे स्टिच. तर आता पहिले ह्याला स्टिच करून घ्यायचा. ओके, तर कशी स्टिच करायची, ह्या गॅपमधला कपडा आहे की नाही असे आत घालायचा. आत घालून अशी वरून आत घालून इथून वरून अशी एक स्टिच मारून घ्यायची. ओके, चला तर आता आपण स्टिच मारून घेऊया. तर हा कपडा चांगला असे सेट करून घ्या व वरून इथून वरून अशी एजवरती एक दाब टिप मारत जायची. एजवरती दाब टिप मारत जायची. ओके, ह्याला जी वरून आपण टिप मारतो ना त्याला दाब टिप असे म्हणतात. तर हा कपडा आतमध्ये घालून इथून पूर्ण राऊंड आपण पूर्ण ट्रायंगल आपला स्टिच करून घेणार आहोत. ओके, तर पूर्ण असे वरून एजच्या साईडून स्टिच मारत जायची. एजवरून अगदी एजवरून स्टिच मारत जायची. त्याच्यामुळे आपल्या लंगोटाला चांगली फिनिशिंग येते. ओके, तर आपला हा लंगोटा आता शिवून रेडी आहे. त्याला एकदा काय करा, आयर्न करून घ्या म्हणजे फिनिशिंग अगदी छान दिसेल. मी आयर्निंग करून दाखवते आता तुम्हाला. तर आता तुम्ही बघू शकता किती छान असा लंगोटा रेडी झाला आहे. मी आयर्निंग करून घेतली आहे. तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे. तर अशाच रीतीने तुम्ही सुद्धा लंगोटा शिवून तुमच्या बाळासाठी वापरा. शक्यतो डायपरचा उपयोग टाळा. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तेव्हा तेवढंच तुम्ही डायपरचा उपयोग करा. बाकी जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा असेच लंगोटे शिवून तुमच्या बाळासाठी वापरा. तर आता मी तुम्हाला हा लंगोटा बाळाला कसे घालायचं ते दाखवणार आहे. ओके, तर पहिले काय करा ज्या साईडला आम्ही दोन असे हे लांबडे नाडे लावलो आहोत ना ती साईड अशी अंथरून घ्या. खाली हुकची साईड यायची व वरती ह्या दोन नाड्यांची साईड यायची. असे अंथरून घ्यायचा. त्यानंतर बाळाला एक नाही इथं झोपवा ह्याच्यावरती. त्या वरची बाजू इकडं व पायांची बाजू इकडं. ओके, त्यानंतर हा करेक्ट हा जो पार्ट आहे तो बाळाच्या कमरेला यायचा. तसे बाळाला प्लेस करा. प्लेस केल्यानंतर हे दोन्ही नाडे वरून पोटावरून बाळाच्या पोटावरून असे घ्या. त्यानंतर हा जो हुकचा नाडा आहे ना तो बाळाच्या दोन्ही पायांच्या मधनं असे घ्या. घेतल्यानंतर हा नाडा इकडून पास करून घ्या. हा नाडा इकडून ह्या हुकमधून असे पास करून घ्या व हा नाडा इकडच्या साईडनं हुकमधून असे पास करून घ्या. ओके, पास केल्यानंतर असे तुम्ही हे टाईट करून इथं एक अशी गाठ घालून बाळाला हा लंगोटा घालू शकता. ओके, तर अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बाळाला लंगोटा बांधू शकता. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.